Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यातील मुख्यमंत्री बदल आणि दलित मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर गृहमंत्री जी परमेश्वर यांनी महत्त्वपूर्ण भाष्य करत पक्षामध्ये कोणतीही संभ्रमावस्था नसल्याचे स्पष्ट केले. कलबुर्गी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की पक्ष हायकमांडच्या निर्णयाला सर्वजण बांधील आहेत आणि त्यांचाच निर्णय अंतिम असेल. दलित मुख्यमंत्री पदाची मागणी ही लोकांच्या भावनांचा भाग असून पक्षश्रेष्ठी सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेतील असे त्यांनी नमूद केले. DK शिवकुमार यांच्या वाढदिवसाच्या भेटीसह सत्ता वाटपाबाबत कोणताही निर्णय हायकमांड घेईल आणि तो प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केले. सध्या आपण दिल्लीला जात नसल्याचे सांगत त्यांनी राज्यातील विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले, तर मुख्यमंत्री पदाविषयी प्रश्नावर उत्तर देणे त्यांनी टाळले. राज्यातील संभाव्य नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आलं असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठून AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत मंत्री डॉक्टर HC महादेवप्पा उपस्थित होते आणि या भेटीत राज्यातील राजकीय घडामोडी, नेतृत्व बदल चर्चा तसेच पक्षांतर्गत समीकरणांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे कर्नाटक काँग्रेसमधील सत्ता समीकरणांबाबत नवे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ फेरबदल आणि KPCC नेतृत्वातील बदलाबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यापूर्वी DK शिवकुमार व DK सुरेश यांनीही खरगे यांची भेट घेतल्याने नेतृत्व बदलाचा मुद्दा अधिक चर्चेत आला असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे. बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानक जवळच्या खडेबाजार परिसरातील एका वाईन शॉपमध्ये सोमवारी रात्री संतोष धनवडे वय 30 या वेटरवर अज्ञातांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये संतोष धनवडे गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी KLE रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध CCTVच्या आधारे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेळगावमधील कंगराळी बुद्रुक येथे तब्बल 43 वर्षांनंतर ग्रामदैवत श्री महालक्ष्मीची भव्य यात्रा मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाली. पहाटे 5:48 पार पडलेल्या अक्षतारोपण सोहळ्याने यात्रेची विधिवत सुरुवात करण्यात आली. या शुभ सोहळ्यास महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते अक्षतारोपण करण्यात आले. यात्रेनिमित्त श्री महालक्ष्मी विवाह सोहळ्यास अलोट गर्दीमध्ये प्रारंभ झाला. दरम्यान देवीचा जागर तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. यात्रेसाठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील बसवेश्वर सर्कल आणि बस स्थानक परिसरात वाहतूक नियंत्रण करत असताना पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कारमधून आलेल्या शिवप्पा लमाणी, सायमन लमाणी आणि सुमित्रा लमाणी यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाद घालत हल्ला केल्याची माहिती आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वाहन हटवण्यास सांगितले असता आरोपींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मागत वाद सुरू केला. यानंतर आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश पकडून ओढत गळा पकडून मारहाण केली. तसेच CPI अधिकाऱ्यांवरही गैरवर्तन करून ढकलाढकली केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ आणि खुनाचा प्रयत्न अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी पोलिसांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील शिंदोळी येथील चन्नमा सर्कल येथे सोमवारी दिनांक 27 एप्रिल रोजी राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांच्या अनुदानातून नूतन बस स्थानक बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन व कुदळ मारून कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी धनंजय जाधव यांनी सांगितले की इराणा कडाडी यांनी बेळगाव ग्रामीण भागात बस स्टॉप, व्यायामशाळा, ग्रंथालय व पेव्हर्स बसवण्यासारखी अनेक विकास कामे केली असून ते सातत्याने विकासासाठी कटिबद्ध आहेत. या कार्यक्रमास ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सतीश शहापूरकर, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश पुरी, पिराजी अनगोळकर, सविता मुसंडी, सागर मुचंडी, रेखा शहापूरकर, विजयकुमार, बाळू अनगोळकर आदी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकास कामाला पाठिंबा दर्शवला. हुक्केरी तालुक्यातील मोदगा गावातील 80 वर्षीय पुंडलिक यांची अनेक वर्षांपासून बंद असलेली वृद्धापकाळ पेन्शन यमकरमंडी पोलीस ठाण्याचे सीपीआय जावेद मुशाफिरी यांच्या पथकाने पुन्हा सुरू करून मानवतेचे दर्शन घडवले. पुंडलिक यांना 4 अपत्ये होती. त्यापैकी 3 मुलींचे विवाह झाले असून त्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व मुंबई येथे वास्तव्यास आहेत. तर एक मुलगा काही वर्षांपूर्वी आजाराने निधन पावला आणि पत्नीही दूर गेल्याने ते एकटे राहत होते. वयोमानामुळे कोणतेही उत्पन्न नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती आणि सुमारे 5 वर्षांपूर्वी आधार कार्ड अपडेट न झाल्याने त्यांची पेन्शन बंद झाली होती. आश्रय योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली आणि तहसीलदारांशी पत्रव्यवहार करून एप्रिल 2026 पासून पेन्शन पुन्हा सुरू करण्यास पुढाकार घेतला. या निर्णयामुळे पुंडलिक यांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला असून यमकरमंडी पोलिसांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी बडस गावामध्ये सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या ब्रिज कम बॅरेज कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून आणि युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली विधिवत पूजेसह कामास प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे गावाच्या संपर्क व्यवस्थेत सुधारणा होऊन पाणीसाठा वाढणार असून शेतकऱ्यांच्या सिंचन समस्येला दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाला काडा अध्यक्ष युवराज कदम, मनोहर बेळगावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रकल्पामुळे वाहतूक, पाणी व शेती क्षेत्रांना मोठा लाभ होणार असून काम दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिल्या आहेत. मणक्यांच्या विविध आजारांवर प्रभावी उपचार देण्यासाठी 4 ते 6 मे 2026 दरम्यान मेडिकल योग थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, स्लीप डिस्क, कॉम्प्रेशन, सायटिका अशा विविध मणक्यांच्या तक्रारींवर या शिबिरात उपचार केले जाणार आहेत. मणक्यांचे आजार बरे करण्यासाठी मेडिकल योग थेरपी ही अत्यंत प्रभावी चिकित्सा पद्धती मानली जाते. त्यामुळे अशा त्रासांपासून मुक्ती मिळवू इच्छिणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून हे शिबिर वैद्य रुपेश साळुंखे, MD आयुर्वेद यांच्या अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिक, क्लासिक मनोर अपार्टमेंट, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. नोंदणीसाठी 9880513656 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हे तपास प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा याविषयी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गुन्हे तपास अधिक सक्षम, जलद आणि अचूक करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध तांत्रिक साधनांची माहिती देण्यात आली. डिजिटल पुरावे संकलन, सायबर विश्लेषण, मोबाईल फॉरेन्सिक तसेच तपास प्रक्रियेत नव्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुन्ह्यांचा छडा लावणे, पुरावे गोळा करणे आणि आरोपींपर्यंत जलद पोहोचणे अधिक सुलभ होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बदलत्या गुन्हेगारी पद्धती लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने प्रशिक्षणास उपस्थित होते. अनुसूचित जाती व जमाती समाजाच्या प्रश्नांवर गांभीर्याने सुनावणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयोग कठोर पावले उचलणार असल्याचे कर्नाटक राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मूर्ती एल यांनी सांगितले. बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. अनुसूचित समाजाच्या समस्या ऐकून त्याचे शाश्वत निराकरण करण्यासाठी आयोग प्रयत्नशील असून शासनाच्या योजना व सुविधा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे त्यांनी नमूद केले. स्मशानभूमीसाठी जागा मंजुरी तसेच जमीन वादासंदर्भातील तक्रारी गांभीर्याने घेऊन जिल्हाधिकारी स्तरावर तोडगा काढण्याच्या सूचना देण्यात येणार असून एससीपी टीएसपी निधीच्या कामांसाठी माहिती फलक लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन गेममध्ये 200 रुपयांच्या मोबदल्यात 2000 रुपये देण्याचे आमिष दाखवून भडकल गल्ली येथील एका इसमाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर क्राईम विभागात अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भडकल गल्ली येथील 58 वर्षीय प्रमोद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फेसबुकवरील एका ऑनलाईन गेमच्या माध्यमातून विश्वास संपादन करून 200 रुपयांवर जुगार लावल्यास 2000 रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. प्रमोद यांनी सुरुवातीला 200 रुपये लावून खेळ सुरू केला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी दिलेला QR कोड स्कॅन करून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले गेले. मात्र कोणताही परतावा मिळाला नाही. पुढे त्यांनी 15,000 रुपये लावले तरीही निकाल लागला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी 2 दिवसांपूर्वी सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी पुढील तपास करत आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ पात्रांपर्यंत पोहोचला पाहिजे, अन्यथा उदासीनता दाखवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कर्नाटक राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मूर्ती एल यांनी दिला. सोमवार दिनांक 28 रोजी सुवर्ण विधानसौध येथे झालेल्या जिल्हास्तरीय प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार न्यायालयात प्रलंबित रस्ता व जमीन वादाची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तसेच महसूल गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. दौर्जन्य प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवण्यास होणारा विलंब गंभीर असल्याचे नमूद करत नियंत्रण समितीच्या नियमित बैठका घेऊन प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह आयोगाचे सदस्य दिवाकर एन, सुनील उक्कली, गीता थावणशी, सचिव डॉक्टर शिवरामू HS यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बबन भोबे मित्रमंडळ बेळगाव यांच्या वतीने खडेबाजार पोलीस स्टेशनजवळील मराठी विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी शिवराज सिद्धेश्वर गवळी याचा 10वी परीक्षेत 97.12% गुण मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडेबाजार पोलीस स्टेशनचे CPI महंतेश धामण्णावर उपस्थित होते. यावेळी PSI आनंद अदगोंड, PSI उद्धप्पा कट्टीकर, हेड कॉन्स्टेबल शेट्टी, डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे तसेच सामाजिक कार्यकर्ते बबन भोबे उपस्थित होते. CPI महंतेश धामण्णावर यांच्या हस्ते शिवराज गवळी याला पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. तसेच पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी शिवराजचे वडील सिद्धेश्वर गवळी, राजू किनी, मारुती देसुरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध.
परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मानवी सर्वांगीण विकास हे प्रमुख ध्येय असलेले योग आज जगभरात अधिक मान्यता मिळवत असल्याचे BLDE डीम्ड विद्यापीठाच्या संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉक्टर निर्मला KG यांनी सांगितले. शहरातील BLDE संस्थेच्या AVS आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रात आयुष मंत्रालय व मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या सहकार्याने योग महोत्सव 2026 या 55 दिवसांच्या काउंटडाऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. योग अनेक आजारांना प्रतिबंध करण्यास उपयुक्त असून प्रत्येकाने दररोज योगाभ्यास करून निरोगी समाज निर्मितीस हातभार लावावा, असेही डॉक्टर निर्मला KG यांनी नमूद केले. या कार्यक्रमास बसवराजीय महास्वामी, डॉक्टर अशोक पाटील, डॉक्टर संजय कडलीमट्टी, डॉक्टर रंजिता KR, डॉक्टर ज्योती खोदनापूर, डॉक्टर सतीश S पाटील, डॉक्टर DN धरी, डॉक्टर भुवनेश्वरी पाटील, चेतन विश्वकर्मार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमोल जैन यांच्या अग्निहोत्र होमाने सत्राची सुरुवात झाली. यावेळी 800हून अधिक योगप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला होता. बेळगावातील आलारवाड क्रॉसजवळ एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 14 जणांना अटक केली असून जखमी तरुणाचे नाव प्रसन्न सुकुमार बुडवी, वय 22 असं आहे. रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी बेळगाव येथील काम आटोपून घरी परतताना त्याची बुलेट अडवून काठीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचं समोर आलं असून अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रशांत मनोहर काकतकर, वय 27, विनोद उर्फ राजू महावीर बडवन्नावर, वय 24, श्रीधर देसाई, वय 20 आणि उजेफ सणदी, वय 21 यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक BR गड्डेकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित युवक व महिलेला निपाण येथील बसवेश्वर चौक पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती CPI BS तळवार यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांची नावे सोहेल सलीम शेख आणि यास्मीन उजैर अन्सारी अशी आहेत. 10 एप्रिल रोजी यास्मीन अन्सारी हिने अल्पवयीन मुलीला सोहेल शेख याच्याकडे पाठवले. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सोहेल शेख याने मुलीला कारने इचलकरंजी येथे नेऊन लॉजवर नेले व अंमली पदार्थ मिसळलेले शीतपेय देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील हलशी येथील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भुवराह लक्ष्मी नृसिंह मंदिरात नृसिंह जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कदंबकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता श्री नृसिंह महाभिषेकाने उत्सवाची सुरुवात होईल, तर सकाळी 10 वाजता पुढील धार्मिक विधी पार पडतील. दिवसभर विविध पूजा, अर्चा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. श्री भुवराह आणि श्री लक्ष्मी नृसिंह यांची एकत्रित उपासना केली जाते. नृसिंह जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. फ्री मेसन्स लॉज व्हिक्टोरिया नंबर 9च्या केअर फॉर नेचर उपक्रमासाठी दिलेल्या उदार सहकार्याबद्दल पही वाईव्स फाउंडेशन संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
या निस्वार्थ योगदानामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून भविष्यातील पिढ्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. संस्थापक संचालक रक्षा यू यांनी सिद्धार्थ चंदगडकर यांनी 2000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देणगी दाखल दिल्याने त्यांचे विशेष आभार मानले. सदर टाकी बेनकनहಳ್ಳಿ येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील वृक्ष संवर्धनासाठी उपयोगी ठरणार आहे. उपक्रमाचे समन्वयक म्हणून रतनसिंग ठाकूर यांनी केलेल्या प्रामाणिक व समर्पित कार्याचेही कौतुक करण्यात आले आहे. डॉक्टर सुबोध कित्तूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे. फ्री मेसन्स लॉज व्हिक्टोरिया नंबर 9 बेळगावच्या सर्व सदस्यांचे तसेच पही वाइब्स फाउंडेशनचे सहकार्य व हरित भविष्यासाठीची बांधिलकी कौतुकास्पद असून त्यांच्या योगदानाचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गेल्या महिन्यापासून वाढलेला उन्हाचा तडाखा, उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे निपाणी बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. तीव्र उन्हामुळे दुचाकीऐवजी प्रवाशांनी बसने प्रवासाला पसंती दिल्याने निपाणी आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मंगळवारी शहर व परिसरात तापमान 38 अंशांवर पोहोचल्यानं महिला, वृद्ध व लहान मुलांना बसची प्रतीक्षा करताना मोठा त्रास सहन करावा लागला. बस स्थानकात अपुरी जागा, बंद पिण्याच्या पाण्याचे नळ, पार्किंगमध्ये सावलीचा अभाव तसेच चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. तसेच काही मार्गांवरील बसेस अचानक रद्द केल्या जात असल्याने प्रवासी व आगार प्रशासनात वादाचे प्रकार घडत असून सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. विजयपूर येथील माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक आणि शहरातील रहिवासी मल्लिकार्जुन गुरुमूर्ती केळगडे वय 74 यांनी आपल्या मृत्यूनंतर शरीर BLDA रुग्णालयाला दान करण्याचा संकल्प केला आहे. विजयपूर जिल्ह्यात शरीरदानाबद्दल जनजागृती वाढत असताना त्यांनी हा निर्णय घेत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. केळगडे यांनी BLDA रुग्णालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर RS बुलगौड यांची भेट घेऊन शरीर दानासाठी आपले नाव नोंदवले. तसेच त्यांनी आवश्यक अर्ज भरून स्वाक्षरी करून तो विभाग प्रमुखांकडे सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल BLDA संस्था आणि शरीर रचनाशास्त्र विभागातील कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. झालाना लेपर्ड सफारी पार्क हे भारतातील पहिल्या बिबट्या अभयारण्य असून ते राजस्थान राज्यातील जयपूर शहरात आहे. हे अभयारण्य भारतातील सर्वात जुनी पर्वत रांग असलेल्या अरवली पर्वतांनी वेढलेले असून 2017 मध्ये याला बिबट्या अभयारण्याचा दर्जा मिळाला. सुमारे 20 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यात समृद्ध वनस्पती व प्राणी संपदा आढळते. येथे 5 बछड्यांसह 35 पेक्षा जास्त बिबटे असून लाजाळू स्वभावाचा बिबट्या येथे सर्वोच्च शिकारी म्हणून मुक्तपणे वावरतो आणि त्यामुळे तो अधिक प्रमाणात दिसतो. झालाना डिसेंबर 2016 मध्ये पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून बिबट्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.